मित्रांनो, भरपूर असे लोक आहेत जे भरपूर पैसा गुंतवणूक करून शेळीपालन चालू करत आहेत. तर आपली त्यांना विनंती आहे की आपण सर्वप्रथम भरपूर शेळीपालक जे आहेत त्यांना भेटी द्या, थोडा अभ्यास करा, डॉक्टरचा सल्ला घ्या आणि कमीत कमी 5 शेळ्यापासून चालू करा. तुम्ही 100, 200, 500 शेळ्या असं चालू करू नका. कमीत सुरुवातीला 5 शेळ्या सांभाळा. 1-6 महिने तुम्हाला पूर्ण अभ्यास येईल त्याच्यातून आणि नुकसान पण तुमचं जास्त होणार नाही. आता भरपूर शेळीपालक असे आहेत आपल्या भागामध्ये. 200 शेळ्या 2 शेतकऱ्याने आणल्या होत्या. मित्रांनो, 8 लाख शेळ्यामध्ये आणि 80,000चं मेडिकल झालं आहे आणि डॉक्टरची फी वेगळीच, म्हणजे 9 लाख रुपये लॉसमध्ये आज तो शेतकरी. मग एवढाले पैसे आपल्या कष्टाचे गुंतवताना थोडा विचार करा. आसपासच्या शेळीपालन फार्मवर जा, अभ्यास करा आणि सुरुवातीला आसपासच्याच शेळी फार्महून 5 शेळ्या घ्या. त्यांची व्यवस्थित निगा राखा आणि त्यातून अनुभव तुम्हाला आल्यानंतर तुम्ही 5च शेळ्या बाहेरून आणा. लोक काय करतात, एवढा यूट्यूबवर व्हिडिओ पाहून 200 शेळ्या, 100 शेळ्या, 50 शेळ्या असं आणतात. पण मित्रांनो, दिसतं तेवढा सोपा हा व्यवसाय नाही आहे. पहिलं तुम्ही 1-2 वर्ष ह्याच्यामध्ये 5 शेळ्यापासून चालू करा. तुम्हाला ऑटोमॅटिक शेळ्या वाढत जात्या. पण तुम्ही 100 आणि 200 जर शेळ्या आणता तर काही उपयोग नाही. आता इथले एक आपल्या शेजारचे 100-200 शेळ्या आणल्या होते, त्यांना जवळपास 9 लाख रुपये लॉस झालेला आहे. आणि दुसरे एक शेतकरी आहेत, त्यांच्या पूर्ण 200च्या 200 शेळ्या दगावलेल्या आहेत. ह्यांचं तरी समजा एक 9 लाखाच्या आसपास नुकसान झालं आहे. दुसऱ्या शेतकऱ्याचं टोटल पूर्ण लॉसमध्ये आहे. एकही शेळी बकरं जिवंत राहिलेलं नाही त्यांचं. परत एका शेतकरी बांधवांना असंच शेळ्या आणल्या होत्या स्कीममधल्या. 10 शेळ्या एक बोकडची स्कीम होती, त्यातली फक्त एक शेळी जिवंत राहिलेली आहे मित्रांनो. त्यामुळं पूर्ण अभ्यास करून फक्त करायचं आहे म्हणून करून किंवा एखादी स्कीम भेटली गव्हर्नमेंटची म्हणून हा व्यवसाय करू नका. कारण पैसे तर तुम्हाला फेडावंच लागतात, पण इतकाच लॉस झाला तर काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, होईन एवढं थोड्यामध्ये सुरुवात करा आणि त्यातून अनुभव आल्यानंतर 1-1.5 वर्षाने नंतर तुम्हाला काय वाढवायचं ते वाढवा. पण सुरुवात ही थोड्यापासून चालू करा. पहिलं आसपासच्या शेतकऱ्याचे अनुभव घ्या, नंतर चालू करा मित्रांनो. एकमेकाला विचारल्यानं काय कमी होत नाही आहे, किंवा एखाद्याने विचारलं त्याला सांगितल्यानं ज्ञान काय कमी होत नाही. पण पूर्ण अभ्यास करून नंतरच शेळीपालन करा मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.